सुपर ड्राफ्ट कंट्रोल हा ऑन नाही केला किंवा एक वरती नाही केला तर आपलं इम्प्लिमेंट कुळं मोडू शकतो. नमस्कार मित्रो, तर मी माझ्या आज 2741 म्हणजे 27 HP ट्रॅक्टरचा रिव्ह्यू देणार आहे. संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. मी लेखी किंवा टेक्निकल असं नाही सांगणार, कारण की मी ट्रॅक्टर हा स्वतः वापरतो. त्यामुळे मला या ट्रॅक्टरमध्ये काय कमी आहे व काय जास्त आहे व कोणते प्लस पॉईंट आहेत व कोणते मायनस पॉईंट, कोणते ट्रॅक्टर हा कमी पडतो हे सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे मी. तर मित्रांनो, हा B2741 हा मॉडेल आहे. तर मित्रांनो, निओ स्टारमध्ये कुबोटाचे 3 ट्रॅक्टर येतात मित्रांनो. सर्वप्रथम 21 HP ट्रॅक्टर येतो, परत आपल्याला 24 HP ट्रॅक्टर येतो आणि तिसरा म्हणजे 27 HP ट्रॅक्टर येतो. मित्रांनो, 27 HP ट्रॅक्टर हा रेग्युलरमध्ये आहे. त्यामध्ये तो ट्रॅक्टर ऊसामध्ये पण चालू शकतो आणि बाहेरील काम पण करू शकतो. आणि 21 HP आणि 24 HP हे 2 ट्रॅक्टर मित्रांनो खास ऊसासाठी बनवले आहेत. ऊसासाठी म्हणजे आंतरमशागतीसाठी, त्याला रिवर्स फॉडोर रोटावेटरसाठी, आतमध्ये कोळ मारण्यासाठी, आतमध्ये बोध सोडण्यासाठी हा 21 आणि 24 हा HP ट्रॅक्टर हा 2 बनवला आहेत. मित्रांनो, 27 HP ट्रॅक्टर हा 5 फुटी किंवा 5.5 फुटी हा ऊसामध्ये पण चालू शकतो. 21 HP आणि 24 HP मित्रांनो 3 फुटी किंवा 4 फुटी सरीमध्ये चालतो. पण 27 HP मित्रांनो 5 फुटी सरीमध्ये चालतो, कारण की याची रुंदीच आहे 4 फुटी. लक्षात घ्या मित्रांनो, ही रुंदी आपली 4 फुटी आहे. त्यामुळे आपल्याला हा ऊसामध्ये जास्त चालणार नाही. बाहेरील कामासाठी मित्रांनो हा ट्रॅक्टर चांगला आहे. बाहेर कामासाठी, कुळवासाठी, रोटावेटरसाठी, छोटा पंजीसाठी. तर मित्रांनो, 27 HP ची खासियत म्हणजे हा खास फळबागेसाठी वापरला जातो मित्रांनो जास्त ट्रॅक्टर. तर मित्रांनो, फळबागेसाठी हा जास्त वापरला जातो. फवारणी म्हणा, आतमधले कामं म्हणा, समजा आंतरमशागतीसाठी खास चांगला आहे. तर खास मित्रांनो, PTO पॉवर चांगली आहे यामध्ये. त्यामध्ये फवारणीसाठी हा चांगला काम. तर फवारणी करताना आपल्याला द्राक्ष बागामध्ये आपल्याला पावसाळ्यात फवारणी करावं लागते मित्रांनो. तर त्यामध्ये कसं आहे, आपल्याला फवारणी करताना एकतर पाठीमागे लिफ्ट कॅपॅसिटी म्हणजे पाणी भरून जर ब्लोअर ठेवला आपण, तर तो हायड्रोलिकवरती काम करतो. समजा 400 लिटरचा ब्लोअर घेतला तर तो टायरावर येतो, त्याचा विषय नाही. पण काय होतं मित्रांनो, 4 टायर फिरतात याचे, तर ह्यामध्ये चिखलात जास्त अडकणार नाही. 2 व्हील घेतला तर मित्रांनो चिखलात अडकेल, टायर फिरतील, टायर स्लिप मारतील, असं होऊ शकतो. हा 4 व्हील ड्राईव्ह मित्रांनो. तर ह्याच्या 4 व्हील ड्राईव्हची खासियत म्हणजे हा चिखलात जास्त अडकत नाही. तर सर्वात आधी आपण याच्या इंजिनबद्दल बोलूया मित्रांनो. तर इंजिनचा बोनट उघडण्यासाठी इथे नॉब आहे, इथे लक्षात घ्या, इथे नॉब आहे. याला खाली ओढायचं आणि वरती ओपन करायचं मित्रांनो, लक्षात घ्या. तर नॉब खाली ओढल्यानंतर असं बोनट ओपन होतं मित्रांनो. यामध्ये हायड्रोलिक सिस्टम नाही, बोनटला लॉक सिस्टम आहे, त्यामुळे अशी पद्धत ओपन होऊ शकते. मध्ये पाहिलं तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला बॅटरी दिसते. त्यानंतर रेडिएटर ग्रिल. हा ग्रिल म्हणजे जास्त मोठे पानं वगैरे काम करताना काय होतं, रोटावेटर मारताना वगैरे हा धूळ आतमध्ये जाऊ शकते, पालापाचोळा जास्त आतमध्ये जाऊ शकतो, म्हणून हा आधी पहिली जाळी दिलेली मित्रांनो. यानंतर मग रेडिएटर आहे. हा B2741 म्हणजे 27 HP मॉडेल आहे मित्रांनो. 27 HP यामध्ये ताकद आहे. HP तर काय मित्रांनो, HP म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, HP म्हणजे ट्रॅक्टरचे काम करण्याची ताकद. HP कमी असली तरी मित्रांनो हा ट्रॅक्टर जोरदार काम करतो. रोटावेटर म्हणा, ट्रॉली म्हणा, फवारणी म्हणा, कल्टिवेटर म्हणा आणि बागेतील बहुतांश कामे आरामात करू शकतो मित्रांनो हा ट्रॅक्टर. नंतर मित्रांनो, आपण या सिलेंडरबद्दल बोलूया मित्रांनो ट्रॅक्टरच्या. तर हे 3 सिलेंडर असतात मित्रांनो. हा ट्रॅक्टर मित्रांनो 3 सिलेंडर इंजिन आहे. हा मित्रांनो 3 सिलेंडर असल्यामुळे ट्रॅक्टर चालवताना जास्त कंपन होत नाही मित्रांनो, इंजिन स्मूथ चालतं. तर मित्रांनो, RPM बद्दल बोलूया. RPM म्हणजे काय? RPM म्हणजे इंजिन एका मिनिटात किती वेळा फिरतं, यालाच RPM म्हणतात. मित्रांनो, 27 HP ट्रॅक्टर 2600 RPM पर्यंत फिरतं मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून काम करताना पॉवर कमी पडत नाही मित्रांनो. तर सर्व काही युट्यूबर्स व्हिडिओ बनवतात, त्यांना ट्रॅक्टरचं बद्दल सांगतात, टॉर्क, RPM वगैरे अशा हार्ड शब्द वापरतात मित्रांनो. शेतकऱ्याला हा टॉर्क, RPM टेक्नॉलॉजी हे जास्त कळत नाही, कारण की त्यांना सोपा रिव्ह्यू माहिती समजावून सांगावं लागतं. तर मित्रांनो, मी स्वतः ट्रॅक्टर वापरतो, त्यामुळे मी स्वतः सांगतो की सोप्या भाषेत कसं सांगायचं, कसं वापरायचं ट्रॅक्टर सोप्या भाषेत सांगतोय मी. टॉर्क म्हणजे मित्रांनो सांगतो तुम्हाला, टॉर्क म्हणजे ओढण्याची ताकद. म्हणजे पाठीमागे आपण कोळो म्हणा, ट्रॉली म्हणा, जे काही इम्प्लिमेंट असेल, नांगर म्हणा, ते ओढण्याची ताकद म्हणजेच टॉर्क, याला म्हणतात टॉर्क. त्यामध्ये आपली पंजी खोल गेली, कोळू खोल गेला व ट्रॉली कुठतरी रुतली, तर त्याला ओढण्याची ताकद किती आहे मित्रांनो, यालाच टॉर्क म्हणतात. तर मित्रांनो, कुबोटामध्ये ओढण्याची ताकद म्हणजे टॉर्क हा चांगला आहे मित्रांनो. मला तर कुठे कमी बसलं नाही, कारण की पंजी आहे माझी, कुळो आहे आणि साधारणतः 27 HP नुसारच माझी ट्रॉली आहे. तर त्याची कुठे ओढण्याची क्षमता मला कमी दिसली नाही. तेवढे कामं करतो हा. माझे शेतातली म्हणा, रास आणणं म्हणा, शेतातून काही माल आणणं, दगड ओढणं किंवा कोळ ओढणं, याला कुठे मला अडचण सध्या तरी आली नाही.
तर राहिला प्रश्न मित्रांनो गेअरबॉक्स. तर मित्रांनो आपण गेअरबॉक्सबद्दल बोलूया. या ट्रॅक्टरमध्ये 9 पुढचे आणि 3 मागचे गेअर आहेत, म्हणजे 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स मित्रांनो. तर 3 रिव्हर्स आणि 9 फॉरवर्ड असं कसं म्हणता येईल, तर ट्रॅक्टरला तर 3च गेअर दिसतात मित्रांनो, लक्षात घ्या. हे 1, हा 2, हा 3 आणि हा रिव्हर्स. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम हा ट्रॅक्टर हायमध्ये 3 स्पीड काम करतो मित्रांनो, पहिला, दुसरा, तिसरा आणि रिव्हर्स. परत आपल्याला काही मिनिटं हा न्यूट्रल आणि परत आपल्याला हा मीडियम गिअर, लक्षात घ्या मित्रांनो. हा परत आपल्याला मीडियममध्ये पण आपलं पहिला, दुसरा, तिसरा आणि रिव्हर्स काम करू शकतो. आणि आपल्याला हा लो टाकला तर लो मध्ये पण आपल्याला हा पहिला, दुसरा, तिसरा हा रिव्हर्स काम करू शकतो मित्रांनो. असा गिअर बॉक्स आहे मित्रांनो. आपल्या प्रत्येक कामासाठी वेगळा गिअर निवडू शकतो आपण. ट्रॉलीसाठी वेगळा आणि रोटावेटरसाठी वेगळा, कुळवासाठी वेगळा. म्हणजे आपल्याला रोटावेटरसाठी वेगळा गिअर वापरू शकतो, कुळवासाठी वेगळा वापरू शकतो, ट्रॉली चालवताना वेगळा गिअर वापरू शकतो आणि परत आपल्याला रोडवरती जायला पण आपल्याला वेगळा गिअर शकतो. प्रत्येक कामानुसार गिअर बदलता येतो मित्रांनो. तर मित्रांनो फळबागेमध्ये लक्षात घ्या, पेरूबाग म्हणा, डाळिंबाग म्हणा, द्राक्षबाग म्हणा, अशी कोणतीही फळबागेमध्ये आंतरमशागत करताना सोपा आपल्याला वळायला सोपं जातं. कारण की आपल्याला पुढे बांधारा असतो किंवा झाड असतं, त्यामध्ये आपल्याला कमी जागेत वळावं लागतं. आता उदाहरण घ्या द्राक्षबागेचं. तर द्राक्षबागेसाठी कसं असतं मित्रांनो, इथं झाड असतं, परत झाडाला चिटकून 2 फुटावरच अँगल असतं मित्रांनो, फाउंडेशन असतं आणि परत आपल्याला थोडं अंतर सोडून परत दुसरीकडे फाउंडेशन असतं. तर त्यामध्ये काय करतं, कमी जागेत वळायचं असतं आपल्याला. आता पाठीमागे तर आपल्याला फवारा असतो, तर ते फवारा आपण कमी जागेत वळवण्यासाठी हा कमी जागेत वळतो. त्यामध्येच आपल्याला हा टर्निंग रेडियस चांगला आहे या ट्रॅक्टरला. कमी जागेत वळण्यासाठी हा ट्रॅक्टर चांगला आहे मित्रांनो. तर राहिला प्रश्न ग्राउंड क्लिअरन्सचा. ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे हा खालची जागा, आपल्याला जोपर्यंत आपल्याला खाली बार आहे, बारपासून जो खाली जमिनीपर्यंत टेकतो यालाच ग्राउंड क्लिअरन्स म्हणतात. ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे ट्रॅक्टरचा पोटखालील उंची, म्हणजे पोटाखालची उंची. या ट्रॅक्टरची साधारणपणे 325 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून बेड, ड्रीप, पाईपलाईन किंवा आपले जे काही पाईपलाईनचे चुट्टे, दगड यापासून चांगला बचाव होतो मित्रांनो. ते खालून जातात, चांगल्याच उंचीवरती आहे ट्रॅक्टर मित्रांनो. तर मित्रांनो ड्राफ्ट कंट्रोलबद्दल बोलूया आपण. ड्राफ्ट कंट्रोल, समजा मी तुम्हाला नांगर चालवत आहे, कुठे जमीन मऊ आहे, कुठे जमीन कडक आहे, अशा वेळी नांगर खूप खोल जात नाही मित्रांनो. कारण की तर आपल्याला आपण ट्रॅक्टर चालवतो, नांगर जोडलेला आहे मी. तर विषय काय मित्रांनो, कोणत्या जागेत नांगर खोल जाऊ शकतो, कोणत्या जागेत नांगर वर येऊ शकतो, या सिच्युएशनमध्ये आपल्याला ड्राफ्ट कंट्रोल काम करतं. ड्राफ्ट कंट्रोल म्हणजे आपण लक्षात घ्या, इथे ड्राफ्ट कंट्रोल आहे मित्रांनो. ड्राफ्ट कंट्रोल हा सर्व ट्रॅक्टरना असतो, लक्षात घ्या. कुबोटामध्ये काय विशेष मित्रांनो, तर याला सुपर ड्राफ्ट कंट्रोल आहे. सुपर ड्राफ्ट कंट्रोल म्हणजे लक्षात घ्या, इथे हे सध्या बंद आहे, हा 0, हा 1, हा 2, लक्षात घ्या मित्रांनो. तर मित्रांनो कुबोटाचा हा खास फीचर आहे. तर आपण नांगर करताना वेळेस काय होतं मित्रांनो, हार्ड जमीन लागली की नांगर वर येतो किंवा मऊ जमीन लागली की खाली जातो. तर आपण समजा हा ड्राफ्ट कंट्रोल ऑन केला तर मित्रांनो कडक जमीन लागली की नांगर वर येत नाही मित्रांनो किंवा खाली जात नाही. तर विषय काय, खाली आपल्याला नांगर मारताना, कोळू मारताना कुठला दगड, छोटा रुताड, झाडाचं बूड, खोड वगैरे लागलं तर काय विषय इम्प्लिमेंट अडकून मोडू शकतं. तर त्यामध्ये आपल्याला सुपर ड्राफ्ट कंट्रोल तिथे काम करतं. त्यामध्ये ट्रॅक्टरला थोडं जाणवलं की खाली दगड आहे, त्याला टच होतं लगेच मित्रांनो ड्राफ्ट कंट्रोल वर येतं. म्हणजे समजा आपल्याला कोळ असला की लगेच वर येतात आणि परत थोड्या अंतरावर काही फ्रीज झालं की लगेच आपल्याला जी पोझिशन ठेवली, आपण जी खोलीची पोझिशन ठेवली तर तिथे आतमध्ये जाऊन इम्प्लिमेंट काम करतं. मित्रांनो एक समान मशागत होते. तर मित्रांनो हायड्रोलिक म्हणजे काय, हायड्रोलिक म्हणजे हा ट्रॅक्टर साधारण 750 किलो वजनाचा अवजार उचलू शकतो. पाठीमागे म्हणा, कोळो म्हणा, नांगर म्हणा, ब्लोअर म्हणा, कुठले पण असो, 750 किलो वजेपर्यंत हा ट्रॅक्टर उचलू शकतो. त्या व्यतिरिक्त जास्त गाठलं तर नाही उचलणार मित्रांनो, ट्रॅक्टरला ताप होतं. रोटावेटर आणि बागेतील बहुतांश अवजारे उचलण्यास काम करतं. म्हणजे आपल्याला 27 HP मानानं बागायती जमिनीसाठी हा ट्रॅक्टर कोणताही अवजार उचलू शकतो. त्या मानाने 27 HP रोटावेटर असतो, 4 फुटी कुळो असतो, 4 फुटी पंजे असतो, या मानाने 7.5च्या कमी. मित्रांनो याला पॉवर स्टेरिंग आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर पॉवर स्टेरिंग म्हणजे हा फिरवताना, जागेत फिरवताना हलकं जातं. या ट्रॅक्टरच्या स्टेरिंगमुळे स्टेरिंग खूप हलकं फिरते मित्रांनो. बागेत दिवसभर काम केलं तरी ड्रायव्हरला थकवा येणार नाही, दिवसभर हाताने वळवलं तरी हात दुखणार नाही. तर ब्रेकबद्दल बोलूया मित्रांनो. पाठीमागे ब्रेक आहे. तर विषय काय, आपल्याला ट्रॅक्टर समजा आपल्याला 2 व्हीलमध्ये चालू आहे, तर मित्रांनो 2 व्हीलमध्ये चालत असताना तर फक्त मागच्या चाकालाच ब्रेक लागतो मित्रांनो 2 व्हीलमध्ये चालू असताना. हा कुबोटाचा फीचर्स म्हणजे कुबोटाच म्हणा किंवा दुसरे कोणते फीचर्स म्हणा. तर ट्रॅक्टर आपल्याला 4 व्हीलमध्ये हा समजा 2 व्हीलमध्ये 4 व्हीलमध्ये केलो तर मित्रांनो ब्रेक हा 4 टायरला लागतो, लक्षात घ्या मित्रांनो. विशेषतः म्हणजे ह्या ट्रॅक्टरचे ब्रेक ऑइलमध्ये बुडवलेले आहेत म्हणून ब्रेकची झीज कमी होते आणि पकड मजबूत होते.
मित्रांनो फ्यूल टँकबद्दल बोलूया. या ट्रॅक्टरमध्ये 23 लिटरची डिझेल टाकी दिलेली आहे मित्रांनो. एकदा डिझेल भरलं की साधारणतः 1 दिवस किंवा 2 दिवस टँकर चालू शकतो. आपल्या कामानुसार आहे मित्रांनो. आपण सोपं काम म्हणजे कुळवपंजी केले तर 2 दिवस जाऊ शकतो. रोटावेटर फवारणी वगैरे केली तर 1 जाऊ शकतो, कारण की त्याला फिट शॉपनुसार काम करतं ना. मित्रांनो सीट आरामदायक आहे. स्टिअरिंग हलकं जातं, आपल्याला फिरवायला सोपं जातं. सर्व लिव्हर जवळ आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. हा मेन लिव्हर, हा पट्टी कंट्रोल, DC PC म्हणतात ह्याला, DC म्हणतात ह्याला, PC म्हणजे पोझिशन कंट्रोल आणि DC म्हणजे ड्राफ्ट कंट्रोल. लक्षात घ्या मित्रांनो. हा पिटो गिअर आणि हाय लो मिडियम गिअर हे पूर्ण हाताचे आहेत मित्रांनो. दिवसभर किंवा रातभर जर काम केलं तर मित्रांनो ट्रॅक्टरवरती थकवा येत नाही. लक्षात घ्या. वॉरंटीबद्दल बोलूया. मित्रांनो कुबोटा कंपनी 5 वर्ष किंवा 5,000 तासांची वॉरंटी देते. मित्रांनो 5,000 तास किंवा 5 वर्षाची वॉरंटी जे लवकर कंप्लीट होईल त्यानुसार कंपनी काम करते. पण आपल्याला वेळेवर सर्व्हिसिंग करू शकते. पण ही मित्रांनो वॉरंटी आपण कुबोटाकडून सर्व्हिस घेतली तरच वॉरंटी लागू होऊ शकते. बाहेरून सर्व्हिस केलं तर मित्रांनो वॉरंटी लागू होऊ शकत नाही. तर मित्रांनो कुबोटाचे प्लस पॉईंट सांगणार आहे मी आता. कमी जागेत वळतो मित्रांनो, डिझेल कमी खातो, स्टेअरिंग हलकं जातं, बागेसाठी उत्तम आहे मित्रांनो. ट्रॅक्टरचं बागेसाठी तर खास आहे. रोटावेटरसाठी पण चांगला आहे मित्रांनो ट्रॅक्टर. आणि मजबूत बांधणी म्हणजे आपल्याला कोळो म्हणा, पंजी म्हणा, बागेसाठी मजबूत बांधणी करतो. चांगला सोपा ट्रॅक्टर आहे मित्रांनो चालवलेला. नवीन ड्रायव्हरांना, नवीन शेतकऱ्यांना हा चांगला ट्रॅक्टर आहे. तर मायनस पॉईंटबद्दल बोलूया मित्रांनो. तर आपण याचा 27 HP नुसार जर जास्त आपण वेट कॅपॅसिटी टाकली, जास्त लोड दिला तर मित्रांनो ट्रॅक्टर कोणताही खचणार आहे. तर मित्रांनो 27 HP ला आपण थोडं रोटावेटरला डिझेल जास्त खातो मित्रांनो. हा दुसरा. ओव्हरऑल मित्रांनो ट्रॅक्टर चांगला आहे. मी स्वतः वापरतो. बागायतीसाठी माझं 10 एकर जमीन आहे. त्या 10 एकरसाठी माझा कुळो, पंजी, नांगर, पेरणी स्वतः करतो. पूर्ण हा ट्रॅक्टरवरती करतो मी. आणि माझ्याकडे 4 एकर द्राक्ष बाग आहे. तर 4 एकरसाठी आंतरमशागतसाठी, फवारणीसाठी खूप चांगला आहे मित्रांनो ट्रॅक्टर. मी स्वतः वापरतो, कारण की गेअर चांगले आहे त्याचे, क्लच चांगला आहे मित्रांनो. क्लच सोपा आहे. काही ट्रॅक्टरचा क्लच हार्ड जातो मित्रांनो, काही ब्रेक हार्ड जातं. तर त्याचा विषय नाही मित्रांनो. हा मित्रांनो ब्रेक मारताना किंवा हा स्टेअरिंग फिरवताना खूप हलकं जातं मित्रांनो ट्रॅक्टर. लक्षात घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. असेच माहितीदार व्हिडिओ मी घेऊन येत असतो नेहमी.